सुप्रभात मंडळी, आज आहे आपल्या ब्लॉगचा सेकंड पार्ट आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तर चला बघूया. मी ह्याला म्हटलं थोडंसं तरी हस रे, तर नाही हसला. पण म्हणले की हा मी ब्लॉगमध्ये टाकणार आहे, तर कसा लगेच हसला. किती चॅप्टर आहे हा. नंतर ना आम्ही गेलो मार्केटमध्ये स्वामींसाठी चाफा आणि फुलं आणायला, पण तिथं तर काही मिळालीच नाही. मग मंडई तिथे घेतली आधी सर्वात पहिले केळीची पानं नैवेद्यासाठी आणि पूजेसाठी. मस्त पानं घेऊन मी झाले खुश, कारण मला पानं खूप आवडतात केळीची. त्यानंतर ना आम्ही चाफा शोधत शोधत शेवटी एका काकांकडे मस्त भेटला. आणि नंतर ना पहिला आधी चहा घेतला. चहाशिवाय तर पुढची कामं बापरे अशक्यच. मग केली सुरुवात कामांना. एक 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 दिव्याला छान हळदी कुंकू लावून घेतलं. मग पूजेची तयारी, पंचामृत, तूप, दही, मध, स्वामींसाठी सगळं पूजेचं साहित्य तयार करून ठेवलं. म्हणलं आता निवांत पूजा करायला बसावं. आजची गुरुपौर्णिमा माझ्यासाठी खूप काही खास आहे, कारण ह्या स्वामींच्या आज मूर्तीला आपल्या घरात येऊन झालं आहे पूर्ण 1 वर्ष. आणि ही मूर्ती की मी स्वतःहून घेतली नाही आहे किंवा मागितली नाही आहे. ही मूर्ती अचानक, म्हणजे मागच्या वर्षी गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी माझ्या मावशीने मला अचानक दिली. आणि गुरुपौर्णिमा दिवशी स्वामींचं घरात येणं म्हणजे भाग्यच, नाही का? आणि स्वामी म्हणतात ना, माझा शिष्य मीच निवडतो. सगळं आटोपल्यानंतर स्वामी किती असले गोड दिसत होते. असं वाटत होतं की त्यांची नजरच काढावी. मग झालं पंचामृताने पाद्यपूजन, स्वामींच्या पादुकांचा अभिषेक, पूजा. स्वामींना त्यांचा आवडता केशर दुधाचा नैवेद्य दाखवला. धूप दीप नैवेद्य असं छान यथासांग पूजा झाली की माझं मन प्रसन्न होतं. अजून तर आपला संपूर्ण दिवस बाकी आहे. तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण नक्की बघूयात. श्री स्वामी समर्थ. स्वामी ओम.